नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सोलर पॉवरची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकार देखील सोलर पॅनल लावण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. वाढत्या विजेच्या किमती आणि पर्यावरणाविषयी वाढत्या चिंता दरम्यान सोलर एनर्जीचा वापर देखील वेगानं वाढतोय आणि याच कारणामुळे सरकार देखील लोकांना सोलर एनर्जीचा वापर करण्याचा सल्ला देत आहे. सोलर पॅनल घेत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की एखादं घर हे पूर्णपणे सोलर एनर्जीवरती चालू शकतं का? म्हणजेच विजेचं सरकारी कनेक्शन काढून फक्त सोलर पॅनल आणि बॅटरीच्या मदतीनं फॅन, टीव्ही, फ्रीज, कूलर, लाईट आणि दुसरे डिव्हाइस चालवले जाऊ शकतात का? या संदर्भातलं पूर्ण सत्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पूर्णपणे सोलर घर याचा अर्थ असा होतो की घरातील विजेची गरज ही पूर्णपणे केवळ सोलर पॅनलद्वारे पूर्ण होते. रात्री किंवा आभाळ असलेल्या वातावरणामध्ये बॅटरीच्या मदतीने विजेची गरज पूर्ण होते. अशा सिस्टीमला सामान्यतः ऑफ ग्रिड सोलर सिस्टम म्हटलं जातं. ऑन ग्रिड सिस्टीममध्ये सोलर पॅनलसह विजेचं सरकारी कनेक्शन देखील राहतं, तर ऑफ ग्रिड सिस्टममध्ये अशा प्रकारे डिझाईन केलं जातं की घर गरज पडल्यास ग्रिडशिवाय देखील चालू राहतं. यामध्ये आता सोलर पॅनल सूर्याच्या प्रकाशामध्ये विजेत कन्व्हर्ट करते आणि दिवसा तयार होणाऱ्या विजेने घरातील डिव्हाइस चालवले जातात. जर त्यावेळी विजेची गरज कमी असेल तर एक्स्ट्रा वीज ही बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते. त्यानंतर 100% सोलर सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा हाच भाग असतो. रात्री सोलर पॅनल वीज निर्माण करत नाही, त्यामुळे बॅटरीमध्ये दिवसा साठवलेली वीज रात्री वापरली जाते. बॅटरीची क्षमता ही घरातील विजेचा वापर आणि आवश्यक बॅकअपचा कालावधी यावरती अवलंबून असते. एखादं कुटुंब रात्रीच्या वेळी पंखे, लाईट, टीव्ही, फ्रीज आणि इतर डिव्हाइस वापरत असेल तर त्यासाठी लहान बॅटरी पुरेशी ठरत नाही. आजच्या काळामध्ये लिथियम आयन बॅटरी घरगुती सोलर सिस्टीममध्ये प्रसिद्ध होत आहेत, कारण यांची विजेची ताकद ही चांगली असते आणि त्यांना वारंवार चार्ज केलं जाऊ शकतं. खरं तर याचं कोणतंही उत्तर ठरलेलं नाही आहे की किती सोलर पॅनलची तुम्हाला गरज असेल. सिस्टीमची साईज आणि घरातील टोटल वीज वापरावरती ते अवलंबून असतं. एखाद्या घरामध्ये महिन्याभरामध्ये विजेचा वापर जास्त असेल तर जास्त ताकद असणारं सोलर पॅनल तुम्हाला घ्यावं लागेल. परंतु फक्त सोलर पॅनलची ताकद पाहणं पुरेसं नाही, तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. जसं की रोज किती युनिट वीज तुम्हाला हवी आहे, दिवसामध्ये किती वीज खर्च होते आणि रात्री किती वीज हवी असते आणि किती तासांचं बॅकअप तुम्हाला हवं आहे. तुमच्या परिसरामध्ये ऊन किती येतं, उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये विजेचा वापर कसा असतो आणि यामुळे सोलर सिस्टम लावण्यापूर्वी आधी घरातील खरा विजेचा वापर तपासणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आभाळ आणि पावसामध्ये तुमचं काय होईल हे पहा. तुमचं घर हे पूर्णपणे सोलरवरती अवलंबून असेल तर आभाळ किंवा पावसाळी वातावरण हे तुमच्यासाठी आव्हान ठरू शकतं. खूप ऊन असेल तेव्हा सोलर पॅनल चांगल्या प्रकारे वीज तयार करतील, परंतु पाऊस असेल तर वीज कमी तयार होईल. त्यामुळे बॅटरी आधीच चांगल्या प्रकारे चार्ज असेल तर घरामध्ये विजेचा सप्लाय हा चालू राहील. परंतु सतत अनेक दिवस ऊन जर कमी असेल तर बॅटरी देखील रिकामी होईल. यामुळे अशा सिस्टीममध्ये बॅकअपसाठी एक्स्ट्रा बॅटरी ठेवणं अत्यंत गरजेचं पडतं. आता हेवी डिव्हाइसेस तुम्ही त्यावर चालवू शकता का? तर होय, परंतु यासाठी सिस्टम त्या हिशोबाने डिझाईन करावं लागेल. फ्रीज, पाण्याची मोटर, कूलर, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशन सारखे डिव्हाइस जास्त वीज वापरू शकतात. विशेषतः एसीला दीर्घकाळापर्यंत सोलरनं चालवण्यासाठी खूप मोठी सोलर ताकद आणि बॅटरी स्टोरेजची गरज पडणार आहे. त्यामुळे फक्त घरामध्ये किती डिव्हाइसेस आहेत हे पाहणं पुरेसं नाही, ते किती वेळ चालतात याचा विचार करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वीज कनेक्शन न घेता केवळ फक्त सोलर पॉवरवरती पूर्ण घर चालू शकतं का? तर होय, चालू शकतं, परंतु त्यासाठी खर्च मात्र जास्त येतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.